किती जगला याला महत्व नाहीये, माणूस कसा जगला याला फार महत्व आहे. म्हणून माणसानं जगावं कसं, ऐका, जगावं ते माझ्या छत्रपती शिवरायांसारखं आणि मरावं ते माझ्या छत्रपती संभाजी महाराजासारखं. मरावं कसं हे आपल्याला समजलं पाहिजे. भले भले ते सरदार असे केले किती ठार, भले भले ते सरदार असे केले किती ठार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार. भले भले ते सरदार असे केले किती ठार, भले भले ते सरदार असे केले किती ठार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार. कशी घुसती आरपार शिवरायांची तलवार. तलवारीने कामच असे केले बरं का. म्हणून हे स्वराज्य आपल्याला पाहायला भेटतंय. म्हणून पुन्हा एकदा गजर करूया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हटले या जगातल्या मुडांना, जे मूड आहेत, मती मूड आहेत, गती मूड आहेत, मुडाती मूड आहेत, त्या सर्वांना, जडजीव आहेत त्या सर्वांना उद्धारण्यासाठी या संत महात्म्यांचा जन्म आहे. साधकांना विचारलं तुकोबराया आणखी काय करतात तुमचे संत येऊन. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढवाया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे, विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे, विठोबाचे. अवतार तू माधराया करण, 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 अवतार तू माधराया करण. वा. अवतार तू मधराया करण, अवतार तू मधराया करण, अवतार तू मधराया करण, अवतार तू मधराया करण. जमतंय की बाबा. वा वा वा. चोरून लपून का काय, काय मेळच कळा ना. हा, लपून छपून आहे काय की. असू दे असू दे. बाबा बाबा भारी तर नाही. बाबांची माझी ओळख आहे म्हणून बोलते मी त्यांना. हाय की नाही बाबा, आपली ओळख आहे की नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ते कसं होतं, आपण एखाद्याला जे रामकृष्ण हरी घालो, रामकृष्ण हरी बाबा, हा रामकृष्ण हरी, हा आता जेवलो जायचंय. म्हणलं घरात कुणी आहेत का नाहीत बाबा. सगळे कीर्तनाकडं गेलेत, आता मी पण चाललोय. ते मागून असतं पण त्याला एक बोललं तर एक ऐकू येतं. घरात कुणी आहेत का बाबा. आपण विचारत राहू, बघा तुमचं तुम्ही. तसे बाबा नाहीत. बाबा भारी तर, हा माझे बाबा आहेत ते. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणले महाराज, साधू संत महात्मे येऊन काय करतात, वाढावया सुख. बरं सुख मग कशाला म्हणतात, आपण गाणं ऐकलं होतं लहानपणी, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील. दाखवलं आतापर्यंत, दाखवलं सुख. अहो सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आम्हाला फक्त सुखाची अपेक्षा, पण त्याचा पत्ता आपल्याला माहित नाही ना, पत्ताच माहित नाही. तुम्हाला सांगायचं का सुख समाधान कुठे भेटते त्याचा पत्ता? हा, कानूच टाव करते तर महत्वाचं असलं की, आपल्या सोयीचं असलं की असे कान टाव करूनच बसते. तर विठाला विठ्ठल रस्ता सांगते सुखाचा, तो रस्ता आहे पंढरपूरचा रस्ता. बस त्या पंढरपूरच्या वारीने लागलं की सुख समाधान भेटल्याशिवाय राहतच नाहीये बरं का. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. त्या पंढरपूरला आपण गेलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नव्हे, तेरे बिना जीवा सुख नव्हे, तेरे बिना जीवा सुख नव्हे, तेरे बिना जीवा सुख नव्हे. एरती माईचे दुःखाची जननी, एरती माईचे दुःखाची जननी. वा, आपुला तो देव, आपला एकच देव करून घ्यायचा. अनेक नाही सांगितलं का, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. मी सुख सांगत होते, सुख पाहिजे कसं, सुख कुठं आहे तर ते देव आपलासा केल्यानंतर आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, पंढरीची वाट सांगितली मी तुम्हाला. सुखा लागी जरी करीशी तळमळ, ऐका ना, सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. एक वेळ गेल्यानं सुद्धा सुख आणि समाधान भेटतं. जे जे गेलेले असतील त्यांना माहिती, तो वारीचा आनंद तो काय आगळा वेगळा असतो, सांगून समजत नाही. किती सांगितलं तरी तुमच्या लक्षातच येणार नाही, त्याला स्वतः अनुभवावाच लागतो. तो वारीचा आनंद, तो सोहळ्याचा आनंद तो वेगळा असतो. महाराज म्हणतात वाढावया सुख. मग सुख नेमकं, व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन अबाउट सुख? सुख म्हणजे नेमकं काय, नक्की काय? सुख म्हणायचं कशाला? माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये उभी लिहिली पहा, ए रवी तरी पाहे जीवात्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवात्म्याचं एकत्रीकरण जिथं होतं तिथं सुख प्राप्ती होते, असं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात. मग जीवात्म्याची लाही त्या ठिकाणी आपल्याला काल्याच्या प्रसंगाला आपण बघतो, दही आणि लाहीचं आपण एकत्रीकरण करतो. काला जसं देह जीव आणि शिवाचं ऐक्य झालं की तिथं सुद्धा सुख होतं, जीवाचं आणि भगवंताचं ऐक्य झालं की त्या ठिकाणी सुख होतं. म्हणून या साधू संतांच्या संगतीमध्ये आलं की ते आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात, तिथं आपल्याला सुख भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संतांची संगती अतिशय महत्वाची. वाढावया सुख भक्ती. भक्ती ते कठीण सुळावरची पोळीवर का, पण भक्ती तितकीच सोपी सुद्धा आहे. महाराजांनी सांगितलं आपल्याला, भक्ती सोपी पण आहे. भक्ती करताना नामस्मरण करा, कुठे करा, घर बसल्या करता येतं, बाहेर जायची काही गरज नाहीये, कुठं जावंच लागतंय असं काही नाहीये.
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. घर बसल्या सुद्धा भगवंत आपल्याकडे येतो. याची अनेक उदाहरणं सांगता येतील. वेळ कसा गेला कळलंच नाही बरं का. वेळ भरपूर झालेला आहे. गायनामध्ये अर्धा गेला आणि गोड लागलं की मला कीर्तनापेक्षा गायन जास्त आवडतं बरं का ताई. मला वेड आहे गायनाचं. म्हणजे मला येत नाही जास्त पण मी म्हणते म्हणजे प्रयत्न करते. पण आवडतं एवढं ऐकायला की मलाही कळलं नाही तो वेळ कसा गेला. सांगायचंय मला. काय सांगत होते मी तुम्ही सांगा आता. विठ्ठल विठ्ठल माणसानं वेडा असावं बरं का. वेडा असावं पण खरं खरं उगा बिनकामाचं वेडा नसू नये. कुणीतरी ध्येय वेडा असलं पाहिजे. पहा उगाच बिनकामाचं नाही. कुणी आपण ध्येय वेडा असलं पाहिजे. आपण भगवंताच्या विषयामध्ये भक्ती वेडा असलं पाहिजे. आपण आपल्या प्रियजनांच्या वेडामध्ये प्रेम वेडा असलं पाहिजे. हरकत नाहीये, हरकत नाही. पण उगीच वेड ह्याला बघून दगड मारून त्याला बघून दगड मार असलं वेड नको. विठाल सुख भक्ती भक्ती करा. भगवंताची भक्ती करा. भक्ती कशात आहे? फक्त नामस्मरणामध्ये आहे. देवाला आपल्या अंतकरणातून जाऊ द्यायचं नाही. जातच नाही तो अंतकरणातच आहे. पण आहेपणाची जाणीव जागृत ठेवायची. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी. आपल्याला भ्रांत पडू द्यायची नाही. भगवंत अंतकरणामध्ये आहे. आहेपणाची जाणीव जागी ठेवायची. बस याच्यापेक्षा पलीकडे काही करायचं नाही. भक्ती म्हणजेच नामस्मरण. भक्ती म्हणजे त्याचं ध्यान करणं. आणि ही भक्ती आपण केली पाहिजे. महाराज म्हणतात सुख भक्ती आणि धर्म. धर्म कोणता आहे आपला? पा आपण शाळेत असताना प्रार्थना म्हणायचो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आता असं झालंय खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. झालंय का? असं नाही वाटतं. असं झालंय पण ते लिहिलेलं नाहीये. ते आपल्या माथ्यातलंय गाथ्यात नाहीये. हे पुस्तकात नाहीये. हे नकोय. धर्म कोणता? सगळ्यात मोठा धर्म आहे मानवता धर्म. एकमेकांनी माणसाने माणसाशी माणसासारखं प्रेमानं वागावं. सगळ्यात मोठा धर्म प्रेम आहे. प्रेमाने आपलं भाष्य असावं. माऊली सांगतात बोलणं असं असावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलणं असावं. आपण खेक असल्यासारखं बोलत राहतो. आपण एकमेकावर तुटून पडलो तर असं बोलतो. बोलणं असं असावं. खरं असावं. बरं असावं. मवाळ असावं. गुढीनं असावं. माऊली सांगतात आपण तो धर्म पाळला पाहिजे. मानवता धर्म हा आपण पाळायला पाहिजे. तो सांगितला धर्म एकच आहे जगामध्ये. माणुसकी हा एकच धर्म आहे आणि माणूस ही एकच जात आहे. बाकीच्या जाती आपण सर्वांनी तयार केल्या. देवाने काही शिक्का पाठवलेला नाही आपल्याला तो अमुक जातीचा तमुक जातीचा. ऐका म्हणून महाराज म्हटले वाढावया सुख भक्ती भाव धर्म. भाव असला पाहिजे भगवंताविषयी. निर्हेतुक निष्काम प्रेम भावना अंतकरणामध्ये ठेवली पाहिजे. भाव त्याला म्हणायचं. भाव कशाला म्हणायचंय? भगवंताविषयी. आपण चरित्र जर ऐकलं. ऐका ना आपण चरित्र ऐकताना आपण भागवत कथा ऐकत असताना त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या लीला ऐकत असताना माणसं घळ 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 रडतात. अक्षरशः रडतात बरं का. मी नेहमी सांगत असते माणूस संसारामध्ये हुशार असतो बरं का. माणूस संसारामध्ये रडत नाही. माणूस संसारामध्ये दुसऱ्याला रडवतो. पण तुम्ही भगवंताच्या कथा ऐका. माणूस रडल्याशिवाय राहत नाही. आणि जो भगवान परमात्म्यासाठी रडतो ना पुन्हा त्याला संसारामध्ये रडण्याची वेळच येत नाही. एवढं भगवान परमात्म्याचं श्रेष्ठत्व आणि त्याचं गुणगान करणं इतकं आपल्यासाठी चांगलं. कारण नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बरे अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा ते आपण घेतलं पाहिजे. धर्म वाढवायचा आणि त्यासोबत काय करायचंय? कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचा आचार आहे आपल्या. नाम आपल्याला भगवंताचं घ्यायचंय. विठोबाचं घ्यायचंय. विठोबाचं नाव घेतल्यानंतर होईल काय? तुमच्या मनात प्रश्न पडेल. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वताच्या पर्वत जळून जातात. तेवढी ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून आपल्याला हे करायचंय. आणि शेवटी महाराज म्हटले संतांचं लक्षण सांगतो. संतांचं लक्षण सांगतो. साधकांना विचारलं महाराज ठीक आहे तुम्ही म्हणताय खरं तुम्ही
पण संत नेमके कसे असतात ते आम्हाला सांगा. तेव्हा महाराज म्हटले अभंगाचं चतुर्थ चरण, तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या झाडाप्रमाणे आपल्या सहवासात जी कुठली वृक्ष येतील, मग ती काटेरी असतील, टोचणारी असतील, बोरीचे असतील, बाबळीचे असतील, आणखी कशाचे असतील, चंदन जसं त्यांना स्वतःचा सुवास देतं तसे संत आपणासारखे करीती तात्काळ. आपल्यासारखं तात्काळ करण्याचं सामर्थ्य त्या संतामध्ये आहे. म्हणून महाराज म्हटले तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदन शांत करतं तसं संतांच्या विचारानं माणूस शांत होतो. कितीही अंतकरणामध्ये दाह होत असला तरी सुद्धा माणूस शांत होतो तो संतांच्या विचारानं. म्हणून तुकोबरांनी सांगितलं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. या देहरूपी गावाला आल्यानंतर आपल्याला भगवंतापर्यंत ही ट्रेन घेऊन जायची. ही ट्रेन भगवंतापर्यंत घेऊन जायची आहे. त्या पांडुरंग परमात्म्या जवळ आपल्याला जायचंय. पण 2 पटऱ्यांचा सहकार्य घेतल्याशिवाय आपली ट्रेन जाऊ शकत नाही. त्या 2 पटऱ्या आहेत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पुन्हा एकदा सर्व आमचे गायक मंडळी असतील, आमचे अशोक महाराज आहेत, सर आहेत, आमचे ज्या ताई आहेत, रतन ताई आहेत, वर्षाताई, त्याचबरोबर सुंदर ज्यांचं मृदंगावर कमांड आहे, प्रभुत्व आहे, आमचे हरिभक्तपरायण अजय काळे महाराज, त्याचबरोबर बाबा गोरे, बाबा अजय काळे, बाबा गोरे महाराज या ठिकाणी सर्व बाबा उपस्थित आहेत. सुंदर प्रकारची सर्वांनी साथ केली. विनेकरी बाबा, मावशी, आमच्या रुक्मिण मावशी, अतिशय गोड ज्यांचा स्वभाव आहे आणि खरं पाहायला गेलं अगदी लेकरासारखं प्रेम. बरं का ताई, मला महिने 1.5 महिन्याला मावशीचा फोन असतो. कंप्लीट महिना उलटला की 2-3 दिवसात फोन आलाच म्हणून समजायचं. पोरांचे नसतात, भावजायचे नसतात बिचाऱ्यांचे, पण आमच्या मावशीचा असतो. असू द्या, चला ते पण करतील पुढं पुढं. ते आहेत तोपर्यंत ते तरी कशाला करतील, ते आहेत म्हणून ते करत नाहीत. बाकी काही नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. हां, आमचे काका त्यांच्याकडे फोनच नसतो, आपला कधीमध्ये असतो, त्याच्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नाही. असू द्या, चला खरं त्यांच्या हातून भगवंतानं ही सेवा उत्तरोत्तर अशीच अखंडितपणे करून घ्यावी आणि या सेवेला कधीही खंडित ही सेवा त्यांच्या हातून होऊच नाही. पुढं सुद्धा आमचे भैया आहेत, किशोर भैया आहेत, आमचे तुळशीदास भैया आहेत, सगळे आमचे वैन आहेत, यांच्या मुलांकडून सुद्धा ही सेवा उत्तरोत्तर भगवान परमात्मा हा कैलासराणा करवून घेओ आणि सुंदर सहकार्य त्यांना गावकऱ्यांचं लाभो, कलाकार मंडळींचं लाभो ही भगवंता चरणी या सब देवन के बडे बाबा भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा सर्व गायक वादक मंडळींना त्या ठिकाणी हात जोडून त्यांचे धन्यवाद व्यक्त करते, आभार व्यक्त करते. आपण सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करते आणि सेवेला या ठिकाणी